विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी। 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यामध्ये निर्बंध लागू। रेशन दुकानांना नियम लागू नसणार। बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीवर निर्बंध। स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावामध्ये प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर। कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरामध्ये देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय। नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय। काळा बाजार करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करणार। सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही। निर्णय 2011 पासून संपूर्ण देशामध्ये लागू, मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश जारी। अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्पष्ट। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द। मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत निर्णय। वसतिगृहातील वयाची अट रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका। इतर मागण्या अजूनही कागदावरच असल्याची रोहित पवारांची टीका। तर वयाची अट रद्द केल्याचा उल्लेखच जी-आरमध्ये नाही, सुजात आंबेडकरांचा आरोप। सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकरांनी बीएमसी आयुक्तांची भेट घेतली। विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द करण्यासंदर्भात भेट। राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द होणार हे आधीच माहिती होतं। सदा सरवणकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कार्यालयाची 314 अधिकाऱ्यांवर करडी नजर। सूत्रांची माहिती, अनेक अधिकारी एकाच विभागात असल्याचं समोर। प्रत्येक विभागाची झाडाझडती होणार। 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी आता फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य। भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय। आगमन विसर्जनासाठीचे रस्तेही खड्डेमुक्त करण्याचे निर्देश। जळगावातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर 24 दिवसात 5 बळी। कालिका माता चौक ते शिव कॉलनी दरम्यान अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलं। खड्डे आणि रखडलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली। मुंबईच्या माझगावमध्ये गणपती आगमनावेळी अंडी फेकणाऱ्याला अटक। फटाक्यांचा त्रास झाल्यानं अंडी फेकल्याचा खुलासा। आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची भायखळा पोलिसांची माहिती।